की आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी यासाठी घेतली की सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघा, लावतो व्हिडिओ, त्यानंतर मग मी बोलतो. आवाज करा. बघा मित्रांनो, बघा 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 या ठिकाणी क्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे. संतोष भाऊ चौधरी त्या ठिकाणी बसलेले होते आणि या ठिकाणी जे आहे हा व्यक्ती जो आहे, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य जे आहे रेल्वेतून कोयला चोरला आणि गाढवावरती जाऊन विकला, हा व्यक्ती या संपूर्ण नगरपालिका सभागृहामध्ये या भुसावळ नगरीचा शिल्पकार आणि भुसावळ नगरीचे माजी आमदार, विधिमंडळ सदस्य, ज्यांना संपूर्ण भुसावळ शहरामध्ये एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी संपूर्ण भुसावळ शहराचा विकास केला आणि त्यांच्या सोबत एवढा मोठा लीडर संतोष भाऊ चौधरी, त्यांच्या समोर चिल्लर नगरसेवक बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध करतोय, विकास कामांना विरोध करतोय. आणि या ठिकाणी जे दादागिरी, बहुमताची हुकुमशाही आणि बहुमताची जी आहे गुंडशाही या ठिकाणी आपण सर्व बघत आहोत. हे त्यांच्या चेअरवरती बसलेले आहे आणि संबंधित हे जे भाजपचे गटनेते आहे हे कुठे येऊन आरडाओरड करताय गायत्री ताईच्या टेबलाजवळ. बघा तुम्ही, संतोष भाऊ तिथं आहे आणि तो भाजपचा गटनेता त्याची मुलगी सोडून ताईजवळ. बघा हे गोंधळ कोणी सुरू केला तुम्ही बघा. याचा काय संबंध आला आतापर्यंत याच्या गायत्री ताईच्या? आता तुम्ही बघा, संतोष भाऊ त्याला काय म्हणताय, तू जागेवर जाऊन बसून बोल. बघा हॅलो, या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की हे जे महिला नगरसेवक आहे आणि हा जो युवराज लोणारी आहे, या ठिकाणी वारंवार अशा पद्धतीने त्या ठिकाणी माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे की संतोष भाऊ चौधरींच्या विरोधात आणि आमच्या नगरसेवकांच्या विरोधात आणि आमच्या नगराध्यक्षताईंच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा कसा दाखल होईल या पद्धतीने हा खलनायक युवराज लोणारी, हे जे आमचे नायक आहे, यांना या ठिकाणी नगराध्यक्षताई आणि आमचे लोकप्रिय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि नगरसेवक यांना षडयंत्राच्या माध्यमातून हा फसवण्याचा यांचा पूर्वनियोजित प्लॅन त्या ठिकाणी दिसतोय. आपण सर्व बघा, ये जो कुछ भी जो वीडियो हमारे जो भी है ओरिजिनल जो सत्य ये हमारे पास है, उनके पास में जो भी वीडियो है वो नकली है. उल्टा भुसावल की जनता को ये वीडियो देखना चाहिए, इसलिए यहाँ पर नगर अध्यक्ष ताई ने ही परमिशन दिया है कि दूध का दूध और पानी का पानी अलग होना चाहिए और सत्य जनता के पास में जाना चाहिए. ये सारे प्रकार है. आप सबको बता देना चाहता हूँ ये किस लिए विरोध कर रहे हैं. इनका विरोध करने का कारण क्या है कि यहाँ पर जो है कि स्पष्ट है एकदम, इनकी जो लड़ाई है और हमारी जो लड़ाई है, ये लड़ाई आपने सबने समझने की जरूरत है. ही लढाई काय आहे, तर ही लढाई जी आहे आम्ही विकासाच्या समर्थन मध्ये आहोत आणि ते विकासाचे विरोधक आहेत, ते या ठिकाणी विकासाचे दुश्मन आहेत आणि आम्ही या ठिकाणी समर्थक आहोत. ही लढाई आहे, हे या ठिकाणी आपण बघा, त्या माध्यमातून हा संपूर्ण विरोध या ठिकाणी होतोय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याच्यानंतर आहे ना, आपण सर्व बघू शकता की आज जिल्हाधिकारी साहेब यांच्यावरती दबाव टाकून मंत्री महोदयांनी नगरपालिकेच्या स्थगिती, जी भाजपकडनं स्थगिती मागण्यात पण आली नव्हती, त्याला स्वतःहूनच स्थगिती देऊन टाकली. म्हणजे आपण स्थगिती स्टे ऑर्डर करता स्टे ऍप्लिकेशन करावं लागतं, त्या अर्जावरती स्टे मिळतो. पण असं कुठलंही न करता कुठल्या तरी मोठ्या याच्या बोलण्यावरनं आणि अधिकारी आणि हे मंत्र्यांच्या आणि हे गुंडांच्या किती दबावामध्ये आहे ते तुम्ही बघा. आता याच्या आधीची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये स्थायी समितीची एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये युवराज लोणारी पदाधिकारी नव्हते, तर इतकी सुरळीत 1-1.5 तासची मीटिंग चालली आणि सर्व विषय व्यवस्थित झाले. आता आपण स्वतः बघू शकता की प्रांत अधिकारी साहेब आणि सीओ साहेब यांच्या दालनामध्ये हे म्हणजे एक गटनेता
इशारा करतो आणि सर्वे जमा होऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सोडत नाही. जे जिल्हा म्हणजे भुसावळ तालुक्याचे जे दंडाधिकारी बॉस आहे त्यांच्या अंगावरती जायला कमी करत नाही. प्ले करा तो व्हिडिओ. हे बघा, अशा पद्धतीने जी आहे ही जी गुंडगिरी आहे, एक प्रांत अधिकारी साहेब सारखा अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी साहेब या ठिकाणी सीओ आहे आणि या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी बघा कोण करते. बघा त्यांनी आपण बघू शकता की त्यांनी इशारा केला, प्रांत साहेबांचा टेबल ठोकला आणि त्याच्यानंतर ते सर्व बाकीचे जे गुन्हेगार आहेत, जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते कसे धावून गेले अधिकाऱ्यांच्या अंगावरती. ते तुम्ही अधिकाऱ्यांवरती बघा, गायत्रीताई आणि आम्ही तर समजा सभागृहात असतो, पण ते जर प्रांत अधिकाऱ्यांना घाबरत नाही तर त्याच्यावरती हात कोणाचा आहे ते आपण सर्वांनी बघायला पाहिजे. भिंती मारल्या जात आहे, दरवाजे खिडक्या फोडल्या जात आहे, याला कोणाला जबाबदार बघितले ते पाहिजे पटकन चालू गुंडगिरी आणि मनमानीशाही सुरू आहे हे आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि या सर्वांना हे कशासाठी करायचं आहे? या सर्वांना या भुसावळ शहरामध्ये आमची लाडकी नगराध्यक्षा जी आहे ताई यांच्या विरोधात या ठिकाणी हा गोंधळ घालून, हा धिंगाणा करून, गैरवर्तन करून, बेकायदेशीर या ठिकाणी वागून यांना 2.5 वर्षानंतर अविश्वास ठराव आणायचा आहे आणि त्याचा बेस, त्याचा पाया तयार करण्यासाठी हा संपूर्ण गैरवर्तन, हे संपूर्ण गोंधळ आणि हे संपूर्ण दादागिरी या ठिकाणी सुरू आहे मित्र. कारण की ही जी चाणक्य नीती आहे यांची, तहकूबच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेन की आतापर्यंत जे आहे कायदेशीररित्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नियमाप्रमाणे त्या ठिकाणी हे संपूर्ण तहकुबीचा विषय सुरू आहे. का विधानसभेमध्ये जर एखाद्या वेळेस जर सिच्युएशन जर हाताबाहेर गेली, काही ताणतणाव निर्माण झाला, अमरी झाली, काही त्या ठिकाणी बेकायदेशीर जर काही विषय घडत असतील तर त्या ठिकाणी जे आहे आपण सर्वांना माहिती आहे की हे संपूर्ण जे बेकायदेशीरपणे जे गोंधळ घालून जे गैरवर्तन करतायत या लोकांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जे आहे ही तहकूब करण्याची जी पद्धत आहे ही विधानसभेमध्ये आपण पाहिली असेल, लोकसभेमध्ये आपण पाहिली असेल, महानगरपालिकेमध्ये आपण पाहिली असेल. म्हणून या ठिकाणी या लोकांवरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण की हे लोक जे आहेत, हे लोक या ठिकाणी भविष्याची रणनीती जे प्लॅनिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे अविश्वास ठराव आणण्याचा, हा अविश्वास ठराव यांना आणायचा आहे. म्हणून त्यांचा हा बेस आणि हा पाया या ठिकाणी तो तयार करण्याचे कुटील डाव, एक कुटील षडयंत्र, एक कपटीपणा या लोकांचा या ठिकाणी आपण सर्वांना दिसून या व्हिडिओ मधून दिसून येतो आहे. आणि वारंवार या ठिकाणी जे आहे 2.5 वर्ष नाही, गायत्री ताई या ठिकाणी संतोष भाऊ चौधरी सारखे ज्यांनी 1998 पासून तर 2009 पर्यंत या भुसावळ शहराचा चेहरा मोहरा बदलला, विकास केला, त्याही दुपटीने संतोष भाऊ चौधरींची जी विकासाची संकल्पना आहे ती या ठिकाणी 5 वर्ष आमचाच नगराध्यक्ष राहणार आहे. तुमचा कपटीपणा या ठिकाणी संपूर्णपणे या ठिकाणी फेल होणार आहे. आणि कशासाठी तुमचा विरोध आहे? भुसावळ शहरांना माहिती आहे आम्ही विकासाचे समर्थक आहोत, ते विकासाचे दुश्मन आहे. ही लढाई स्पष्ट आहे, हा संघर्ष स्पष्ट आहे की त्यांना या भुसावळ शहरामध्ये विकास नको आहे आणि आम्हाला विकास पाहिजे. आणि या ठिकाणी सर्वसामान्य गरीब घराण्यातली पोरगी जी संतोष भाऊ चौधरींनी त्यांच्या कानामध्ये या ठिकाणी सांगितलं की बेटा नगरपालिका सभागृहामध्ये घाबरू नको, बेटा या गुंडांना घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एका बहिणीच्या पाठीशी एक भाऊ खंबीरपणे त्या ठिकाणी त्या गायत्री त्याच्या कानामध्ये सांगतो की बेटा घाबरू नको. असा जो माणूस नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी भुसावळ शहराचा या ठिकाणी संपूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून या ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि एवढंच नाहीये, ते यांचं दुखणं कुठे आहे? यांचा विषय हा आहे की जे 2 कोटी रुपयाचं जे फंड या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आलेलं आहे विकासाचं, हे फंड या ठिकाणी जे आहे यांना ट्रान्सफर करायचं पीडब्ल्यूडी मध्ये. पीडब्ल्यूडी मध्ये जे चेन सिस्टीम आहे ती चेन सिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणी यांचा जो लाडका नगरसेवक आहे कोयलाचोर, या ठिकाणी गाढवावर बसणारा हा जो नगरसेवक आहे लाडका नगरसेवक, या लाडक्या नगरसेवकाला त्या ठिकाणी ठेकेदारी द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी जी यांची पार्टनरशिप आहे, पार्टनरशिप कोणाची आहे? गतिरोधक मंत्र्याची पार्टनरशिप आहे.
आणि हा जो 2 कोटीचा निधी आहे तो त्या ठिकाणी वर्ग झाला पाहिजे. म्हणून यांचा या ठिकाणी जे नगरपालिका सक्षम आहे ना, कशासाठी त्या ठिकाणी आम्ही 2 कोटीचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी वर्ग करायचा. तुम्हाला मलिदा खायला, हा या ठिकाणी गतिरोधक मंदिराला पैसे खायला, तुमच्या त्या ठिकाणी जो आहे तो कोळसा चोर त्याला पैसे खायला, आणि या ठिकाणी हे जे आहे यांचा आकांड तांडव जो आहे या ठिकाणी हा निधी बळकावण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी आणि आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना या ठिकाणी कामं देण्यासाठी हा संपूर्ण प्रकार यांचा या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे, मला तुम्ही म्हणतात पाकिट मंत्री, अरे मी प्रदेश महामंत्री आहे, मी महाराष्ट्राचा प्रदेश महामंत्री, कामगार नेता, विद्यार्थी चळवळीपासून या ठिकाणी मी आलो आहे. सर्व जनता हे जी आहे, माझं भुसावळ शहरामध्ये 35 वर्षापासून काम पाहते आहे. पंचायत समिती सदस्य झालो, अनेक वेळा नगरसेवक झालो, विद्यार्थी चळवळीपासून कामगार चळवळीपासून मी काम करतोय. सांगितलं ना आमच्या अनुभव खोबराकडेंनी, सांगितलं तुमच्या समोर. 30 लाख रुपयाचे बिल कोणाच्या घशात गेले? कोण आहे? कोणाचा माणूस आहे 30 लाख रुपये घेणारा? संतोष भाऊ चौधरीचे पाय चाटायला कोण आला? कोण आहे? कोयला चोर. कोण आहे? गाडोवर बसून संपूर्ण शहरामध्ये रेल्वेचा सप्लाय करत होता कोयला. 30 लाख रुपये घेताना लाज नाही वाटली तुला? इतर सर्व नगरसेवक फक्त सयाजीराव, या नगरसेवकांना बीजेपीच्या तुमचे डोळे उघडा, काय चालू आहे हे सगळं बघा तुम्ही. गतिरोधक मंत्री आणि या ठिकाणी जे आहे कोयला चोर यांच्या माध्यमातून कशी मिली भगत सुरू आहे बघा तुम्ही. या ठिकाणी तुम्ही फक्त बीजेपीचे नगरसेवक सयाजीराव आहे, म्हणजे 2 कोटी रुपये बी वळवायचं तिकडे पीडब्ल्यूडी मध्ये. तो कोणासाठी? या कोयला चोरसाठी आणि या जे काही मलिदा खाण्यासाठी जो आहे या ठिकाणी गतिरोधक मंत्री या दोघांच्या संगनमताने. आणि तुम्ही काय करणार आहे बीजेपीचे नगरसेवक? फक्त सयाजीराव राहणार आहात का? आणि म्हणून हे जे काही सुरू आहे हे सगळे या ठिकाणी जे आहे त्यांच्या मनमर्जीप्रमाणे या ठिकाणी हे सगळं सुरू आहे. ही जी काही भ्रष्टाचारी प्रवृत्ती आहे, यांनी काय काय केलं आतापर्यंत? थालम चोरलं, पाणी चोरलं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. हा संपूर्ण भ्रष्टाचार जो आहे आम्ही या ठिकाणी या कोयला चोराचा संपूर्ण जनतेसमोर मांडणार आहोत. आणि लवकरच हा कोयला चोर हा जो आहे जसा गाढवावर बसत होता तशा त्या पद्धतीने याला जे आहे आम्ही गाढवावर बसवल्याशिवाय राहणार नाही आणि तुरुंगामध्ये जेलमध्ये याला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण की प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. हा भ्रष्टाचार या बीजेपीच्या नगरसेवकांना माहिती आहे का? तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात बोलता, हिंदू मुस्लिमांची भाषा करता, मुस्लिमांना टार्गेट करता. गृहमंत्र्यांच्या समोर तुमचा मंत्री गतिरोधक मंत्री त्या ठिकाणी मुस्लिमांच्या विरोधात जहर ओकलं तुम्ही लोकांनी आणि तुम्ही आम्हाला शिकवणार? अरे धर्माची भाषा करू नका, हिंदू मुस्लिमांची भाषा करू नका, विकासाची भाषा करा. हिंमत असेल तर, दम असेल तर विकासाची भाषा करून दाखवा. ज्या पद्धतीने गायत्रीताई करते की माझ्या महिलांचा विकास झाला पाहिजे, माझ्या भुसावळ शहराचा विकास झाला पाहिजे, माझ्या भुसावळच्या आई बहिणींना पाणी मिळालं पाहिजे, माझ्या अपंग बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या या ठिकाणी गोरगरिबांना घरकुल मिळालं पाहिजे, या भुसावळ शहरामध्ये पाणी रस्ते वीज आले पाहिजे. ही आमची बहीण या ठिकाणी स्वप्न पाहते. तुम्ही काय स्वप्न पाहताय? हिंदू मुस्लिम दंगली? आत्मा भरला नाही वाटतं तुमचा आतापर्यंत. माझे आमदार संतोष भाऊ चौधरीचा बंगला जाळून अशा पद्धतीने तुम्ही धार्मिक दंगली पेटवण्याचा जो प्रयत्न करताय तो पत्रा कुत्रा काय म्हणतो मुस्लिमांना टार्गेट करतो. अरे हे मुस्लिमांना कशासाठी टार्गेट करता की निरपराध हिंदू निरपराध मुस्लिम हे दंगलीमध्ये मारले गेले पाहिजे. आणि जे विकासाचे मुद्दे आहेत, जे वीज रस्ते पाणी जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न जे संतोष भाऊ चौधरींच्या डोक्यामध्ये आहेत, जे गायत्री त्यांच्या डोक्यामध्ये जी संकल्पना विकासाची आहे, ते विकासाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरतून यांना लक्ष विचलित करायचं आहे, लक्ष विकेंद्रित करायचं आहे. म्हणून या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा प्रश्न कुठे येतो? हा मुद्दा कुठे येतो? धर्माचा मुद्दा कुठे येतो? अरे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता काय करा मंत्री महोदय, तुम्ही हिमालयात जा, गतिरोधक मंत्री. कशाटीचा सांगतो? भुसावळ मध्ये फेल, नगराध्यक्ष तुमचा नाही, मंत्री गतिरोधक मंत्री फेल. वरणगाव मध्ये तुमचा नगराध्यक्ष नाही, तिथे आमचे हे गतिरोधक मंत्री फेल. त्यानंतर जे आहे की तुमची जे आहे हे संपूर्ण जे आहे एवढंच नाही तर तुमचं बुलढाण्याचं पालकमंत्री पद गेलं, तिथे तुम्ही फेल. म्हणजे या फेल मंत्र्यांनी आता काय केलं पाहिजे? आता या ठिकाणी जे आहे इथला भुसावळचं जे आहे आमचा IT पार्क जामनेरला गेलं, तिथे तुम्ही फेल. टेक्सटाईल पार्क जिल्हा इथून गेला, कलेक्टर कचेरी इथून गेलं, तिथे तुम्ही फेल. अरे फेल मंत्री आहात तुम्ही, अरे नापास मंत्री आहात तुम्ही. आता कशासाठी तुम्ही या भुसावळ शहरामध्ये राहता? फक्त विरोध करायला, गतिरोधक करायला. जे कामं करतायत त्यांना 1 रुपयाची दमडी देत नाही, फंड देत नाही, विकासाला गतिरोधक निर्माण करताय, आम्हाला जन आक्रोश करावा लागतो. अरे फेल मंत्री
तुम्ही एकच काम करा, नैतिक दृष्ट्या राजीनामा देऊन टाका. जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की नापास मंत्री, फेल मंत्री भुसावळ छोडो. आणि या ठिकाणी अरे लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला बीजेपीच्या नगरसेवकांना लाज वाटली पाहिजे, गतिरोधक मंत्र्यांना. हा जो कोयला चोर आहे याला लाज वाटली पाहिजे. 30 लाख रुपये संतोष भाऊचे पाया पडून चाटून त्या ठिकाणी पाकिट भरून घेतलं. तुला लाज वाटली पाहिजे. तुम्ही भुसावळ शहराच्या विकासाला विरोध करता, भुसावळ शहराच्या जनतेशी गद्दारी बेमानी करता, आमच्याशी विश्वासघात करता आणि तुम्ही या ठिकाणी संपूर्णपणे भुसावळ शहराचे दुश्मन आहात. भुसावळ शहराचा सर्वसामान्य जो नागरिक त्रस्त आहे, हा जो जन आक्रोश रूपाने जनतेमध्ये या ठिकाणी मोर्चे आंदोलन संघर्ष करतोय, रस्त्यावरती उतरलेला आहे. हा जनतेचा जो आक्रोश आहे, हे जे नागरिक त्रस्त आहेत, हे फक्त जे संकट आलेलं आहे हे एकाच व्यक्तीमुळे आलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संकट मंत्री, गतिरोधक मंत्री संजय सावकार आणि त्यांचे चेले. या कसा पाकिट भरूया मला म्हणतो पाकिट मंत्री. अरे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांसाठी राजीनामा दिला होता मागे नगरसेवक पदाचा. गोरगरिबांसाठी झटतो, रेल्वेची ट्रेन आणवतो, आरपीएफ, जीआरपी, पोलीस फोर्स, मिलिटरी सगळ्यांशी लढतो, ट्रेनवरती जातो, सर्व जाती धर्मांसाठी लढतो. कधी कोणाकडून संतोष भाऊकडून एक पैसा कधी घेतला नाही, कधी कोणाकडून कधी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. गरिबांसाठी संपूर्ण आयुष्य 35 वर्षापासून मी या ठिकाणी कुर्बान करून टाकलं. माझ्यासारख्या लोकांची मनुवादी लोक आहे. या मनुवादी लोकांचं काय, छत्रपती शिवांच्या विरुद्ध चारित्र्य हनन पुस्तक लिहिलं त्या जेम्स लेनने. त्यानंतर त्या अरुण शौरीने वर्शिपिंग फॉल्स गॉड नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मलिन करणारं, चारित्र्य हनन करणारं पुस्तक लिहिलं. त्याच पद्धतीने यांचे मनुवादी लोकांचे चारित्र्य हनन करणे, प्रतिमा मलिन करणे हे यांचा कार्यक्रम आहे, षड्यंत्र आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे या विकासाचा जो रथ आहे हा आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे नेत राहू. फक्त या ठिकाणी जे आहे की तुम्ही जर तुमचं या ठिकाणी सगळं थांबवलं नाही तर या ठिकाणी जे आहे ही लढाई जनतेला स्पष्ट झालेली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आहे. आणि हे जे व्हिडिओ आलेले पुढे गायत्रीताई तुमच्या परमिशनने आले ना, तुम्ही दिली ना परमिशन? हे बघा गायत्रीताईने परमिशन दिलेली आहे. आमची इच्छा आहे की जनतेपर्यंत सगळं सत्य गेलं पाहिजे, जनतेपर्यंत सगळं मांडलं गेलं पाहिजे. आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. पण दिसली दादागिरी कोणाची? तुमची, बहुमताची. आणि हेच जे आहे हे नगर अध्यक्ष पदाच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे हे जे काही षड्यंत्र आहे हे प्री प्लॅनिंग आहे, पूर्वनियोजित आहे. आणि एक जे आहे एक विषयावरती आमचे सचिन दादा बोलते. माझी सर्वप्रथम सर्व जे ज्येष्ठ नगरसेवक आहे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही मागील कोणी 15 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून नगरसेवक आहे. आम्ही नवनिर्वाचित आहे सर्व नगरसेवक. आम्हाला तिथं शिकायचंय आणि आम्ही प्रयत्न करतोय. आता आपण बघितले मागे आमदार संतोषभाऊ चौधरी हे स्वीकृत म्हणून तिथे नगरसेवक कशा करता आले की जे आपले नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांना व्यवस्थित कसं सभागृह चालवायचं, कसे मुद्दे मांडायचे आणि कसा विकास व्हायचा आणि त्याचं विजन त्यांच्याकडे आहे. गायत्रीताईला मार्गदर्शन करायचं आमच्या सर्व नगरसेवकांना. तसंच हे भाजपचे जे ज्येष्ठ असतील त्यांना माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना चुकीचं मार्गदर्शन करू नये, जे योग्य आहे ते दाखवावं. आणि आपण जे म्हणत होते की संतोषभाऊ चौधरी हे गायत्रीताईला म्हणतात आणि त्यांच्या अधिकारने करतात, तो व्हिडिओ लावा त्या मीटिंगचा. आपण जे बोलायचं ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं, नगरसेवकांनी एकमेकांशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. नगराध्यक्ष जे अधिकार आहेत ते नगराध्यक्षांचे आहेत. ऐकून घ्या, जे काही बोलायचं आहे ते नगराध्यक्षाशी सर्वांनी बोलायचं. इकडच्या माणसं असो काही इकडच्या असो कोणीही असो त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं आहे. नगराध्यक्षाला काय निर्णय घ्यायचा ते घेऊन त्यांचा तो अधिकार आहे. तर माझी विनंती नगराध्यक्षाला अशी आहे की आता 2/28 पासून ते सर्व विषय जे आहेत ते विकासाचे आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला आणि सभागृहाला की सर्व वाटातले विषय आहेत, प्रत्येक वाटातले जे आहे जर कोणाचे राहिले असतील, कोणाला वाटत असेल की कोणाला कमी झालं, कोणाला जास्त आलं तर नगराध्यक्षाकडे त्यांनी द्यायचे त्यांचे विषय
ते त्यांचे विषय टाकून घेतली मग काही 42 असतील एका गाड्याचे तर ज्यांच्याकडे असतील त्यांनी 84 विषय द्यायचे असं माझं मत आहे. ते विषय सुद्धा नगराध्यक्षांनी घ्यावे कोणाचेही असो. आमचं तसं म्हणणं नाहीये. आमच्या विषय जे आहे ते सगळे मित्रांनो, या ठिकाणी लोकशाहीवादी नेता कसा असतो, कायद्याचं पालन करणारा नेता कसा असतो आणि सार्वभौमपणे नगरपालिकेचं काम पारदर्शीपणे चाललं पाहिजे. तुम्ही विरोधक आहात, दुश्मन आहात, विकासाचे दुश्मन आहात, तरीही नगराध्यक्ष ताईंना तुमचं म्हणणं मांडा. तुमची कामं करायला आम्ही तयार आहोत. तुमचे प्रश्न मांडायला तुम्ही मांडा. तुमचे प्रश्न एक एक करून नगराध्यक्षांना सांगा. एवढं लोकशाही पद्धतीने छाती ठोकपणे भुसावळ शहराच्या विकासासाठी विरोधकांची कामं करायला संतोष भाऊ चौधरी या ठिकाणी तयार आहेत. परंतु या ठिकाणी जे आहे तो व्हिडिओ परत तुम्ही लावा. कोरड में वो देखे ऐसा बिगड़ा हो नहीं सकता. डॉक्टर तो वो देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. ये कवकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं लेखन कोणी नाही केलं कोणी नाही केलं कोणी नाही केलं भलं माय. पिकीचं दालन फुलं माय. तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं. तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. दाता म्हणावं की विधाता म्हणावं. तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. In the mix. तू है ज्ञानाचा पहाड, वाघाची दहाड, घालून पुस्तकाले घर, ओढा अन्यायाचा गबाड. मायबापाने प्रेम केलं सारेले समान, आज उंचवाली सन्मानाने ताट आमची मान. हे ज्ञानाचा पहाड, वाघाची दहाड, घालून पुस्तकाले घर, ओढा अन्यायाचा गबाड. उमा भीमा भीमा तू आमची शान आहे, तुझ्या जगाले तुझ्या अभिमान आहे. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं लेखन माय. कोणी नाही कोणी नाही केलं कोणी नाही केलं कोणी नाही केलं भलं माय. पिकीचं दालन फुलं माय. कोणी नाही केलं भलं माय. पिकीचं दालन फुलं माय. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.